नमस्कार. नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. मित्रो, श्रावण सारख्या पवित्र महिन्यात महिला उपवास करून भोलेनाथाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात. पण तुम्हाला माहिती आहे का की देशात अशी काही शिवमंदिरे आहेत जिथे महिलांना शिवलिंगाचा जलाभिषेक करण्याची परवानगीच नाही. हे जाणून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल, परंतु या परंपरामागे धार्मिक, पौराणिक आणि आध्यात्मिक कारणेही लपलेली आहेत. चला तर मग आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेऊया की कोणती मंदिरे आहेत. कालभैरव मंदिर, उज्जैन. मित्रो, येथे भैरवनाथाला मद्य अर्पण केले जाते आणि शिवलिंगाची पूजा एका विशेष तांत्रिक पद्धतीने केली जाते. असे मानले जाते की येथे शिवाची पूजा उग्र आणि क्रोधित स्वरूपात केली जाते. जर तो स्त्री ऊर्जेच्या खूप जवळ आला तर तोल बिघडू शकतो. हेच कारण आहे की महिला येथे फक्त दर्शन घेऊ शकतात, पण जलाभिषेक नाही. कामाख्या मंदिर, गुवाहाटी. मित्रो, जरी हे मंदिर शक्तीच्या प्रमुख देवीला समर्पित असले तरी येथे शिवाची पौराणिक ऊर्जा उपस्थिती आहे. येथे तांत्रिक परंपरेनुसार साधनेत स्त्री आणि पुरुष शक्तीचे संतुलन खूप महत्वाचे आहे असे मानले जाते. म्हणून महिला येथे जलाभिषेक करीत नाही. मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग, श्रीशैलम. हे एकमेव असे ज्योतिर्लिंग आहे जेथे शिव आणि शक्ती दोघांचीही एकत्र पूजा केली जाते. परंतु महिलांना शिवलिंग असलेल्या एका विशेष आतील गर्भगृहात प्रवेश दिला जात नाही, कारण हे ठिकाण साधनेचे केंद्र मानले जाते. असे म्हटले जाते की केवळ पुरुष साधकच तेथील ऊर्जा हाताळू शकतात. भूतनाथ मंदिर, हिमाचल प्रदेश. मित्रो, मंडी येथील हे मंदिर खूपच प्राचीन आहे आणि येथे शिवाची भूतांचा नाथ म्हणून पूजा केली जाते. येथे असे मानले जाते की रात्रीची पूजा आणि रौद्र साधना महिलांसाठी योग्य नाही, म्हणून त्यांना अभिषेकापासून दूर ठेवले जाते. केदारनाथ मंदिर, उत्तराखंड. मित्रो, महिला येथे दर्शन घेऊ शकतात, परंतु मुख्य शिवलिंगाचा पारंपरिक जलाभिषेक फक्त मंदिरातील पुजारीच करतात आणि ही परंपरा पुरुषापुरती मर्यादित आहे. केदारनाथ मध्ये शिव अत्यंत तपश्चर्येच्या स्थितीत आहेत आणि त्या वातावरणात महिलांना अभिषेक करण्याची परवानगी नाही अशी पौराणिक मान्यता आहे. तर मित्र, ही होती भारतातील 5 रहस्यमय शिव मंदिरे जिथे महिलांना शिवलिंगाचा जलाभिषेक का करू दिला जात नाही याविषयीची विशेष माहिती. अशा ज्ञानवर्धक, उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा. या व्हिडिओत इतकेच. लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत. तोपर्यंत जय श्री कृष्ण.